सुनीता आणि संदीपच्या लग्नाला एकच आठवडा झाला होता. एके दिवशी संदीप ऑफिसमधून घरी आला तेव्हा तो खूप उदास दिसत होता. सुनीताने त्याला विचारले की काय झालं, तुम्ही एवढं अस्वस्थ का आहात? त्यावर संदीप बोलू लागला की मला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार आहे. हे ऐकून सुनीता खूप खुश झाली आणि म्हणाली, मग यात दुःखी होण्यासारखं काय आहे? यावर संदीप बोलू लागला की दुःखी होण्याचं कारण म्हणजे मला प्रमोशनच्या आधी ट्रेनिंगला 6 महिन्यांसाठी दिल्लीला जावं लागेल. कंपनीचे लोक तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत आहेत. पण आपल्या लग्नाला अजून 1 महिनाही झाला नाही. मग मी तुला असे एकटं सोडून कसं काय जाऊ शकतो? हे ऐकून सुनीतालाही वाईट वाटलं, पण तिला नवऱ्याच्या प्रगतीसमोर आडवं यायचं नव्हतं. म्हणून तिने हळूच त्याला समजावलं आणि म्हणाली, अरे मग काय एवढी मोठी गोष्ट आहे? 6 महिन्यांची तर गोष्ट आहे. त्यानंतर आपण एकत्र आनंदाने जगू शकतो ना. आणि असेही घरी आई आहे, मोठी ताई आहे, मोठे भाऊ आहेत, मी एकटी नाही. बायकोचे म्हणणे ऐकून संदीपलाही थोडी हिंमत मिळाली. तो म्हणू लागला की मला वाटले होते की मी ही बातमी जेव्हा तुला सांगेन तेव्हा तुला खूप दुःख होईल, तू मला जायला नकार देशील. यावर सुनीताने त्याच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि सांगितले की तुम्ही आयुष्यात नेहमी पुढे जा, मी प्रत्येक पावलावर तुमची साथ देईन. आता सामान्य जीवनात प्रत्येक जण एकमेकांसोबत आनंदाने जगू शकतो, पण जेव्हा आयुष्यात संकटे येतात त्यावेळी आपल्या जीवनसाथीचं महत्त्व काय असतं हे लक्षात येतं. मी तुम्हाला इथे अडवून तुमच्या प्रगतीत अडथळा आणू इच्छित नाही. बायकोचे म्हणणे ऐकून संदीपला खूप आनंद झाला. तो म्हणू लागला की माझेही मन खूप जड झाले आहे की मी माझ्या नवीन नवरीला सोडून ट्रेनिंगला कसे जाऊ, पण तुझ्या बोलण्याने मला धीर मिळाला. सुनीताने नवऱ्याला मिठी मारली आणि दोघेही प्रेमाने भरलेल्या क्षणात हरवून गेले. संदीपला आठवड्याभरानंतरच ट्रेनिंगला जायचे होते आणि तयारीत 1 आठवडा झपाट्याने निघून गेला. निघताना संदीप मोठा भाऊ राकेशला म्हणाला की दादा, आता काही दिवस तुम्हाला सर्वांची काळजी घ्यावी लागेल. यावर राकेश संदीपवर नाराज झाला आणि म्हणाला, तुला हे मला समजावून सांगण्याची गरज नाही. मी घरचा मोठा मुलगा आहे. घरची सगळी जबाबदारी तूच सांभाळतोस असं तुला वाटतं का? राकेशचं असं नाराजीचं बोलणं ऐकून संदीपलाही खूप वाईट वाटलं. असेही दोन्ही भावांच्या विचारसरणीत खूप फरक होता, त्यामुळे दोघांचे फारसे जमत नव्हते. बरं, संदीप निघून गेल्यावर सुनीताच्या डोळ्यात अश्रू आले. नवऱ्यासमोर रडून तिला नवऱ्याला कमजोर पाडायचे नव्हते. काही वेळाने ती आपल्या मोठ्या जाऊसोबत घरची कामे करू लागली. दिवस हळूहळू असेच जात होते. संदीप आणि सुनीता एकमेकांशी फोनवर बोलत असत, पण तरीही दोघेही एकमेकांसाठी तळमळत होते. इकडे घरी सुनीताला हळूहळू समजू लागलं की तिचे मोठे दीर खूप गरम स्वभावाचे आहेत. छोट्या छोट्या चुकांवर ते ओरडू लागतात. एके दिवशी तिने पाहिले की तिचा मोठा दीर त्याच्या आईशी कशावरून तरी वाद घालत होता आणि त्याने मृदुलाजींना धक्काही दिला. तो आईला ढकलतोय हे बघून सुनीताला खूप वाईट वाटले, पण मृदुलाजीही या विरोधात त्यांच्या मुलाला काही बोलल्या नाहीत, म्हणून सुनीताही गप्प राहिली. एके दिवशी सकाळी 11 वाजता तिचा मोठा दीर निराश होऊन ऑफिसमधून घरी आला आणि तो पत्नी कावेरीला म्हणाला, कावेरी, मी एक महत्त्वाची तपकिरी रंगाची फाईल घरी ठेवली आहे, तू 10 मिनिटात ती फाईल शोधून घेऊन ये. कावेरी फाईल शोधण्यासाठी खोलीत गेली, मात्र 10 मिनिटे झाली तरी ती खोलीतून बाहेर आली नाही. तर राकेश रागाने कावराबावरा झाला आणि ओरडला की अगं कुठे राहिलीस? तू फाईल शोधायला गेली आहेस की बनवायला? काही वेळाने कावेरी खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, ती फाईल सापडत नाही हो. यावर राकेश तिला थप्पड मारायला लागला आणि म्हणू लागला की मूर्ख बाई, तू एक काम नीट करू शकत नाहीस. माझी फाईल घरात नाही तर गेली कुठे? हे दृश्य पाहून सुनीता तेथे पोहोचली. याचप्रमाणे तिच्या लहानपणी तिचे काकाही काकूला खूप मारायचे आणि एका रात्री काकूने आत्महत्या केली. तरीही काकांना आपली चूक कळली नाही. वर्षभरानंतर त्यांनाही अर्धांगवायू झाला आणि आयुष्यभर ते अंथरुणाला खिळून राहिले. ही वेगळी गोष्ट आहे की निसर्गाने काकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली होती, पण पती आणि सासरच्या लोकांच्या नावामुळे सुनीताच्या मनात एक वेगळीच भीती घर करून गेली होती. बरं, जेव्हा ती मोठी झाली आणि संदीपचं नातं तिच्यासाठी आलं तेव्हा तिचं लग्न झालं. लग्नानंतर संदीपने तिला खूप प्रेम दिले, त्यामुळे ती घटना ती हळूहळू विसरली आणि लग्नानंतर सुनीता जेठजींच्या रूपात मोठ्या भावाला पाहू लागली. पण आज जेठजींचे वास्तव पाहून तिला त्यांच्याबद्दल किळस वाटू लागली. तिच्या डोळ्यांसमोर बालपणीची तीच घटना फिरू लागली आणि तिने पटकन जाऊन आपल्या मोठ्या दीराचा हात धरला.
ते पाहून सासू जोरात ओरडली, धाकटी सूनबाई, तू हे काय केलेस? तुझ्या जेठचा हात कसा धरलास? त्यानंतर सुनीताने आपल्या जेठजींच्या गालावर जोरदार चापट मारली. हे पाहून तिचा जेठ सुन्न होऊन उभा राहिला. तिच्या सासूबाईंनीही वर्तमानपत्र खाली फेकून दिले आणि उभ्या राहिल्या. कावेरी आश्चर्याने सुनीताकडे बघू लागली. सुनीता रागाने जोरजोरात थरथरत होती. सासू रागाने ओरडली, सुनबाई, जेठला हात लावणेही पाप आहे आणि तू तर त्याच्यावर हात उगारलास. अचानक मिळालेल्या या थप्पडने राकेशला धक्काच बसला. तो रागाने ओरडला, सुनबाई, तुझी हिंमतच कशी झाली मला थप्पड मारण्याची? सुनीता रागाने म्हणाली, बास, पुरे झाले आता. काय या घरात फक्त तुम्हीच एक पुरुष आहात का? माझे पती बाहेर गेले आहेत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरातील महिलांवर अत्याचार करावा. मान्य करते की आजपर्यंत तुम्ही मला काहीच बोलला नाहीत, पण तुम्ही तुमच्या आईला छोट्या छोट्या गोष्टींवरून रागात ढकलून देतात आणि आज तुम्ही तुमच्या बायकोला जनावरांसारखे मारत आहात. त्यांची चूकच काय आहे? एवढेच ना की त्यांना तुमची फाईल सापडली नाही. तुमच्या फाईली सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही तुमचे सामान स्वतः हाताळू शकत नाही आणि आता बायकोवर हात उगारून मर्दानगी दाखवताय. कदाचित आजपर्यंत तुमच्या चुकीच्या गोष्टींना कोणी विरोध केला नसेल, तुमच्या विरोधात कोणी आवाज उठवला नसेल, पण या घरात हे सगळं होताना शांतपणे बघणे मला सहन होणार नाही. त्यामुळे खबरदार, आजपासून घरातील बायकांवर हात उगारण्याचा प्रयत्न केलास तर. सुनीताचा उग्र चेहरा पाहून राकेश थोडा घाबरला. त्याचा खूपच अपमान झाला होता, म्हणून तो रागाच्या भरात घराबाहेर पडला. कावेरीने सुनीताला मिठी मारली आणि ढसाढसा रडली. सुनीताने खरं सांगितल्यामुळे आता तिची सासूही गप्प झाली होती. आत्तापर्यंत घरातील कोणीही राकेशच्या चुकीच्या कृत्याला विरोध केला नव्हता. त्यामुळेच आता राकेशची हिंमत इतकी वाढली होती की वडिलांच्या निधनानंतर तो आईवर हातही उचलायचा. आपल्या सुनांसमोर आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मृदुलाबाईंनी आपल्या मोठ्या मुलाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे कधीही समोर येऊ दिले नाही. पण सुनीताने हे सगळं कधी पाहिलं होतं कुणास ठाऊक. त्यांच्या पापण्या आता शर्मेने झुकल्या होत्या. तेव्हा सुनीता तिच्या सासूबाईंकडे गेली आणि म्हणाली, आई, दादांवर हात उचलणे योग्य नव्हते हे मला मान्य आहे, पण जेव्हा अत्याचार मर्यादेपलीकडे जातात तेव्हा अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे चुकीचे नाही. जर तुम्ही हे केले असते तर मग आज मला हस्तक्षेप करण्याची गरजच पडली नसती. यावर मृदुलाबाई हळूच म्हणाल्या, सुनबाई, राकेशने लहानपणापासून या घरात हेच पाहिले आहे की पुरुषांना घरात नेहमीच उच्च स्थान मिळाले आहे. तुझे सासरेही खूप रागीट स्वभावाचे होते. लहान असताना स्वतःच्या बापाला पाहून तोही मला मारायचा. त्यावेळी तो आजीच्या सहवासात वाढला होता. मला त्याचे पालनपोषण करण्याची संधीही दिली गेली नाही. जेव्हा जेव्हा मी त्याला काही चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी सासू त्याला माझ्यापासून दूर नेत असे. जसा जसा तो मोठा होत गेला तसतसे त्याचे हात उचलणे कमी होत गेले, पण तो स्त्रियांचा आदर करायला कधीच शिकला नाही. खूप दिवसांनी माझ्या धाकट्या मुलाचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या सासूबाई अंथरुणाला खेळल्या होत्या. माझ्या नवऱ्याचा आक्रमक स्वभावही थोडा शांत झाला होता. मी माझा धाकटा मुलगा संदीपला नेहमी स्त्रियांचा आदर करायला शिकवले. त्यामुळेच दोन्ही भावांच्या स्वभावात खूप फरक आहे. माझी राकेश समोर आवाज उठवायची हिंमत कधीच झाली नाही, पण आज त्याच्यासमोर उभे राहून तू हे सिद्ध केले आहे की अन्यायाविरुद्ध आपणच आवाज उठवायला हवा. आजपासून राकेश घरातील बायकांशी गैरवर्तन करणार नाही याची मी काळजी घेईन. यावर सुनीता मंद हसली आणि तिने सासूला मिठी मारली. तर दुसरीकडे कावेरीही सुनीताची खूप आभारी होती, कारण आज तिच्यामुळे त्यांच्या विरोधात उचललेले हात थांबले होते. बरं, राकेशला घरच्या धाकट्या सुनेने इतकं अपमानित केलं होतं की तो 2 दिवस घरी आलाच नाही. तरीही कोणीही त्याला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून तिसऱ्या दिवशी तो स्वतःच घरी आला. घरी आल्यावरही तो अभिमानाने हिंडत होता, पण त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे हळूहळू तोही सामान्य होऊ लागला. आता घरातील कोणाशीही उद्धटपणे बोलले तर त्याने पाहिले होते की त्याच्या विरोधात आवाज उठवला जाईल. त्यामुळे तोही स्वतःला थोडं शांत ठेवू लागला. तरीही त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतच असे, पण आता त्याने बायकोवर हात उचलला नाही. हळूहळू पण खात्रीने त्याच्या वागण्यात बदल होत होता. 6 महिन्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून संदीप घरी आला आणि पत्नीसोबत आनंदाने राहू लागला. त्यामुळे दोघांचे सुखी वैवाहिक जीवन पाहून राकेशला थोडं वाईट वाटले आणि तो विचार करू लागला की माझ्या अहंकारामुळे मी माझ्या बायकोवर ओरडत राहिलो.
मी तिला माझ्या दबावाखाली ठेवतो, अशा रीतीने मी तिचा स्वामी झालो आहे. पण तिच्या समोर येताच ना मला आनंदी राहता येतं, ना ती मला पाहून आनंदी राहू शकते. अशा नवऱ्या बायकोच्या नात्याचा फायदाच काय? माझ्या धाकट्या भावाकडे बघा, ते एकमेकांसोबत किती आनंदी आहेत. आपल्या धाकट्या भावाला पाहून एके दिवशी त्यानेही आपल्या बायकोसाठी हिरव्या काचेच्या बांगड्या आणल्या आणि मोठ्या प्रेमाने बायकोला म्हणाला की आज मी तुला माझ्या हाताने बांगड्या घालून देतो. हे ऐकून कावेरी स्तब्धच राहिली. हा तिचा नवरा आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळू लागले. बायकोच्या चेहऱ्यावर एवढा आनंद पहिल्यांदाच पाहून राकेशला कळले की आपण आयुष्यात काय गमावले आहे. कारण बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे मनही एका वेगळ्याच आनंदाने भरून आले होते. त्या दिवसापासून त्याने ठरवले होते की पती पत्नीच्या नात्यात प्रेम आणि आदर वाढवायचा आणि आपल्या नकारात्मक सवयी मागे ठेवायच्या. मित्रांनो, काही लोक त्यांच्या अहंकारामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात. अशा लोकांनी विचार केला पाहिजे की हे आयुष्य जर प्रेमाने आणि हसत खेळत घालवले तर प्रत्येक दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसेल. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.